आधीच्या भागात आपण पाहिलं की अभिज्ञा हॉस्पिटलमधून तिच्या सासरी गेली. त्यांनी तिला हाकलून दिलं. ती रात्री तशीच निघाली. रस्त्याच्या कडेला रडत बसलेली असताना अभिराज तिला घरी घेऊन गेला. नंतर ती तिच्या मैत्रिणीकडे राहू लागली. अभिराजची तिची आता ओळख झाली. दोघेही बोलू लागले. मैत्री झाली. अभिज्ञा आजारी असताना त्याने तिचं सगळं केलं. तिची खूप काळजी घेतली. आता पुढे बोचलेलं आभाळ भाग 2. अभिराजने तिला सूप पाजलं आणि तो फळं आणायला बाहेर गेला. 8 दिवसांनी अभिज्ञाला बरं वाटायला लागलं. तिने ऑफिस जॉईन केलं. अभिज्ञासाठी अभिराजने जे काही केलं त्याची जाणीव ठेवून तिने त्याला थँक्स म्हणायचं ठरवलं. अभिज्ञाने त्याला फोन केला आणि रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवलं. ठरलेल्या वेळी दोघेही रेस्टॉरंटमध्ये भेटले. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. अभिराज, थँक्यू सो मच. मी आजारी असताना तू माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल खरंच खूप मोठं थँक्यू. अभिज्ञा, अगं त्यात थँक्स काय, आपण मित्र आहोत ना, मैत्रीत एवढं चालतं. अभिराज, हो, पण तरी देखील आजच्या जगात कुणी कुणासाठी करत नाही. तू तुझ्या कामातून वेळात वेळ काढून माझ्यासाठी इतकं सगळं केलं. माझ्यासाठी रात्र रात्र जागलास आणि आणखी काय काय केलंस मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अभिज्ञा अभिराजसाठी गिफ्ट घेऊन आलेली होती. तिने त्याच्या हातात देऊन, अभिराज, हे तुझ्यासाठी, माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. अभिज्ञा, माझ्यासाठी? तुझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड करतेस की काय? अभिराज हसला. नाही, असं काही नाही, पण मला तुला काहीतरी द्यावंसं वाटलं म्हणून मी छोटंसं गिफ्ट घेतलं आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. अभिज्ञाने खाली मान घातली. अभिराजनं ते घेतलं. बॉक्स उघडून बघितलं तर त्यात घडी होती. अभिराजला ती खूप आवडली. अभिराजने अभिज्ञाला घरी सोडलं आणि तो परस्पर त्याच्या घरी निघून गेला. अभिजित आणि अभिज्ञाची जवळीक वाढत गेली. अभिराज अभिज्ञाच्या प्रेमात पडला. एक दिवस अभिराजने अभिज्ञाला प्रपोज केलं. अभिज्ञा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडायला लागली आहेस. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायला आवडेल. तू माझी जीवनसाथी होशील. अभिज्ञाला या सगळ्याची कल्पना नव्हती. तिने अभिराजबद्दल कधी तशा भावनेने विचार केला नव्हता. अभिज्ञाने त्याला नकार दिला, पण अभिराज गप्प बसणारा नव्हता. त्याने तिला कारण विचारलं. तेव्हा अभिज्ञाने त्याला आर्यनबद्दल सांगितलं. अभिज्ञा, तुझ्यासोबत इतकं सगळं घडलं. अगं तू कधी काही बोलली नाहीस. अभिराज, सॉरी अभिराज, पण मी तुला होकार देऊ शकत नाही. मी आर्यनला कधीच विसरू शकत नाही. आर्यन माझं पहिलं प्रेम आहे, असं म्हणत ती तिथून निघून गेली. काही दिवस दोघांची भेट झाली नाही. अभिज्ञा त्याला टाळायला लागली. ही गोष्ट तिच्या मैत्रिणीच्या उर्वीच्या लक्षात आली. काही झालंय का अभिज्ञा? कुठे काय? अभिज्ञा, मग अशी का वागते आहेस? उर्वी, कशाबद्दल बोलत आहेस? अभिज्ञा, अभिराजबद्दल. त्याचं काय? मीही तेच विचारते आहे. त्याचं काय? का बोलत नाहीस त्याच्याशी? त्याने मला प्रपोज केले, लग्नाबद्दल विचारले. लग्नाचा ऐकून उर्वीला खूप आनंद झाला. अगं, ही तर आनंदाची गोष्ट आहे. तू लगेच हो बोल त्याला. मी नकार दिलाय. अगं पण का? तो चांगला मुलगा आहे. त्याची फॅमिली चांगली आहे. आणखीन काय हवं? प्रेम, माझं प्रेम फक्त आर्यन आहे. मी कुणाचाही विचार करू शकत नाही. अभिज्ञा, तू वेडी आहेस का? अगं नियती तुला एक संधी देते आहे. तुझं जीवन सावरण्यासाठी. आयुष्यात कुठल्या तरी वळणावर साथीदाराची गरज भासते. तुला तुझा साथीदार मिळतोय तर तुला नकोय तो. अभिज्ञा, मला वाटतं तू एकदा नीट शांतपणे विचार करावा. बघ तू, मला जे वाटलं ते मी सांगितलं. उर्वी तिथून निघून गेली. अभिज्ञाने रात्रभर या सगळ्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी अभिराजला भेटायला गेली. अभि, मला तुझी जीवनसंगिनी बनायला आवडेल. खरं खरं बोलतेस तू? अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली. तसं त्याने तिला वर उचललं आणि गोल गिरक्या घालायला लागला. अभिज्ञा, आय एम सो हॅप्पी. दोघेही एकमेकांना समोर उभे राहिले. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला. आय लव्ह यू अभिज्ञा. यावर अभिज्ञाने काहीतरी बोलावं असं अभिराजला वाटलं, पण अभिज्ञा शांत उभी होती. मी समजू शकतो. तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ तू घेऊ शकतेस. अभिराज, तू तुझ्या घरी काही बोललास आपल्याबद्दल? नाही गं, मी तुझ्या होकाराची वाट बघत होतो. मी आजच घरी बोलतो. तुला कुणाला सांगायचं असेल तर? ती पटकन बोलली. नाही, लग्नात फक्त माझी एक मैत्रीण उर्वी असेल, आणखी कुणीच नाही. अभिराज त्याच्या घरी बोलला. घरचे लग्नाला तयार झाले. अभिज्ञाला त्याच्या घरच्यांना भेटायचं होतं, पण काही ना काही कारणाने ते राहून जायचं. लग्नाची तारीख ठरली. अभिज्ञाला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं, पण अभिराजच्या घरचं हे शेवटचं लग्न असल्यामुळे त्यांना धूमधडाक्यात करायचं होतं.
अभिज्ञा तयार झाली. लग्नाची खरेदी झाली. तिथे अभिज्ञाला बोलवलंच नाही. त्याच्या घरच्यांनी खरेदी केली. अभिज्ञाला पसंतीसाठी पण बोलवलं नाही. उर्वीला हे कळलं तेव्हा तिला खूप राग आला. अभिज्ञा, तू बोलायला हवं होतंस. तू का बोलली नाहीस? त्यांनी परस्पर खरेदी केली. तुला बोलवलं देखील नाही. त्यांना तुला कळवावंसं देखील वाटलं नाही. कसे लोक आहेत ते? उर्वी, तुझी चिडचिड करून झाली का? असं चिडचिड केल्याने काही होणार आहे का? उलट तुलाच त्रास होईल. शांत बस, मी कॉफी आणते. अभिज्ञा, विषय बदलू नको. मी अभिराजला बोलणार आहे. त्याच्या घरच्यांचं सोड, पण त्याला कळायला नको का? उर्वी असू दे गं. आता जास्त नटण्याची इच्छा पण होत नाही. तसंही हे माझं दुसरं लग्न आहे. विसरायला नको. दोघींमध्ये वाद झाला आणि दोघीही झोपायला गेल्या. लग्नाची तारीख जवळ आली. अभिज्ञाच्या आईबाबांना अभिज्ञाच्या लग्नाबद्दल कळलं. त्यांनी ऑफिसमध्ये अभिज्ञाला गाठलं. काय चाललंय तुझं अभू? आई, तू इथे काय करते आहेस? बाहेर चल, आपण बाहेर बोलूया. अभिज्ञाने आईचा हात पकडला आणि तिला बाहेर आणलं. मागोमाग बाबा देखील बाहेर आले. आई, इथे ऑफिसमध्ये यायची काय गरज होती तुला? हे बघ आई, मला इथे कुठलाही तमाशा नको आहे. तमाशा आम्ही करतोय की तू करते आहेस? अभिज्ञाचे बाबा बोलले. अभिज्ञाला खरं तर खूप राग आलेला होता, पण तिने स्वतःला शांत ठेवत, बाबा, तुम्ही दोघे इथे का आलात? तुझ्याशी बोलायला. काय बोलायचं आहे? तू लग्न करत आहेस असं ऐकलं मी. अगदी बरोबर ऐकलंय. तुला वेड लागले. नवरा जाऊन 1 वर्षही उलटलं नाही आणि तू? अभिज्ञाची आई बोलता बोलता थांबली. आई, मला या विषयावर इथे चर्चा नकोय. खरं तर मला चर्चाच नकोय. प्लीज तुम्ही जा इथून. अभिज्ञाची आई तिच्या बाबांकडे बघत, बघा, तुमची लाडली काय काय प्रताप करते आहे. तुम्ही आधीही काही बोलला नाहीत आणि आजही तुम्ही गप्पच आहात. आज मी दुसरं लग्न करते तर तुम्हाला त्रास होतोय. ज्यावेळी गरज होती त्यावेळी असे धावून आला नाहीत. आज अगदी बंड पुकारायला समोर आलात. हो, करते मी दुसरं लग्न. त्यात काय वाईट आहे? आणि माझ्या आर्यनला आनंदच होईल. त्याला मला दुःखात बघवणारच नाही. अभिज्ञाने तिच्या आईबाबा पुढे हात जोडले. तुम्ही प्लीज जा इथून. मला कुणाचीही गरज नाही आहे. अभिज्ञा आत गेली. तिच्या डेस्कवर जाऊन बसली. अभिराज अभिज्ञाला ऑफिसमध्ये घ्यायला आला. तो ऑफिसच्या बाहेर उभा होता. काही वेळाने अभिज्ञा बाहेर आली. हाय अभिज्ञा. अभिराज, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. अभिज्ञा, म्हटलं तुला सरप्राईज द्यावं. त्याने तिला गुलाबाचं फूल दिलं. थँक्यू. अभिज्ञाने ते हसतमुखाने घेतलं. चल बस बाईकवर. अभिराज, बाईक? अभिज्ञा बोलली, हो, आज लॉंग ड्राईव्हला जाऊया. अभिज्ञा थोडी उदास झाली. तिच्या चेहऱ्याकडे बघून अभिराज, काय झालं? तुझी इच्छा नाही का? नाही, तसं काहीच नाही. चल निघूया. अभिराजने बाईक स्टार्ट केली. अभिज्ञा मागे बसली. तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. ती थोडी मागे सरकून बसली. तिने सीटला मागे हात पकडला. बाईकची राईड सुरू झाली. अभिराज सुसाट वेगाने चालवत होता. स्पीड ब्रेकरमुळं अभिज्ञा समोर सरकली जात होती. आता अगदी ती त्याच्या जवळ आली. तिला आधी थोडं कसंसं वाटलं, पण नंतर ती रिलॅक्स झाली. त्यांच्यातलं अंतर कमी झालं. अभिज्ञाने तिचा डावा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तिचा स्पर्श त्याला भावला. तो अजून सुसाट वेगाने चालवू लागला. अभिज्ञा गाडीच्या मिररमधून त्यालाच बघत होती. तिने हळूच उजवा हात अभिराजच्या मांडीवर ठेवला. अभिराजच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मिररमध्ये दोघांची नजरानजर झाली. काही क्षण दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. अचानक हॉर्नच्या आवाजाने अभिज्ञाची लिंक तुटली. अभिराज, समोर बघ. अभिराजने बाईक स्लो केली. आता तो हळू चालवू लागला. बाहेर वातावरण थंड झालं होतं. झुळझुळ थंड वारा शरीराला भेदून जात होता. मनात प्रेमाचा थंड गारवा साठत होता. त्या गारव्यात दोघे आणखी जवळ आले. आता हवाही जाणार नाही एवढे जवळ आले. गाडीवरून वाऱ्याने अभिज्ञाचे केस हवेत उडत होते आणि त्याच्या गालाभोवती रेंगाळत होते. त्याला तिच्या केसांचा स्पर्श मोहरून टाकत होता. त्याच्या ह्या गोड प्रेमळ सहवासात पावसानेही हजेरी लावली. पावसाच्या श्रावणसरी बरसल्या. अभिज्ञाच्या आयुष्यात सुखाचे क्षण असो वा दुःखाचे क्षण असो, पाऊस हा तिच्या सोबतीला असायचाच. कधीकधी हवाहवासा वाटणारा पाऊस नकोसाही वाटायचा. पावसाने जोर धरला म्हणून अभिराजने एक टी पॉईंटवर गाडी थांबवली. थोडे ओले झाल्यामुळे ते स्वतःचे कपडे हाताने झटकायला लागले. अभिज्ञाने नॅपकिनने चेहरा आणि केस कोरडे केले. दोघेही आधी थोड्या अंतरावर उभे होते. हळूहळू जवळ आले. दोघांनी गरमागरम कडक चहा घेतला. त्या दोघांना बघून चहावाला म्हातारा बोलला, आपकी जोडी सलामत रहे, बहुत खुश रहो. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. पावसाचा वेग आणखीनच वाढला.
वाऱ्याने पावसाची दिशाही बदलत होती. चहा घेताना दोघांची नजरानजर झाली. न बोलताही दोघांचे डोळे सगळं बोलून गेले. या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तनमन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा, गंध सुखाचा हाती. हा धुंद गारवारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसून आले रंग प्रीतीचे. अभिराजने पावसाचं पाणी तिच्या चेहऱ्यावर उडवलं. तशी तिने मान फिरवली, केस हलवले, अंगावरची ओढणी कमरेला बांधली आणि पावसात रस्त्यावर आली. अभिज्ञा ओली चिंब झाली. तिने अभिराजला इशाऱ्याने बोलवलं. त्याने नकारार्थी मान हलवली. तिने पुन्हा त्याला हातवारे केले, तरी तो तिथेच उभा होता. तिने त्याला हात पकडून पाण्यात आणलं. दोघेही चिंब भिजले, तनाने आणि मनानेही. त्याने तिला अगदी मिठीत घेतलं. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. अभिराज, कुणीतरी बघतंय, बघू दे. अभिराज, तो चहावाला बघतोय, बघू दे. तिने त्याला दूर लोटलं आणि वळून ती थोड्या समोर गेली. अभिराजने मागे होऊन तिच्या कमरेत हात घातला. तिने डोळे घट्ट मिटले. हळूहळू त्याचे हात तिच्या पोटावर फिरू लागले. तिचं संपूर्ण अंग शहारलं. तिच्या हृदयाची स्पंदने वाढले. तिने वळून त्याला घट्ट मिठी मारली. त्याचीही पकड घट्ट झाली. काही क्षण सगळं तसंच थांबल्यासारखं झालं. गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही भानावर आले, एकमेकांपासून दूर झाले. तिने लगेच स्वतःला सावरलं, अंगावर ओढणी घेतली, हातात पर्स घेतली आणि अभिराज, निघायचं का? त्याने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही निघाले. अभिराजने अभिज्ञाला तिच्या घरी सोडलं. तो निघाला. दोघेही एकमेकांसोबतची स्वप्न रंगवू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराजने फोन केला. हाय अभिज्ञा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लग्नाची तारीख काढायला गुरुजी येणार आहेत. तुला कुठलीही तारीख चालेल ना? अभिराज, हो चालेल. अभिज्ञा, ओके बाय. अभिराजने फोन ठेवला. अभिज्ञा ऑफिसला गेली. दुपारनंतर ती उर्वीसोबत मार्केटला जाणार होती. तिने ऑफिसचं काम संपवलं आणि बॉसकडून सुट्टी मागितली. ठरल्याप्रमाणे उर्वी तिला घ्यायला आली. दोघेही मार्केटमध्ये गेल्या, खरेदी केली आणि निघाल्या. वाटेत दोघींनी मनसोक्त त्यांच्या आवडीची भेळ खाल्ली, अननस ज्यूस प्यायल्या. थोडा वेळ तिथे फेरफटका मारला. तिथून आज सनसेट खूप छान दिसत होतं. आज त्यांना खूप बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी अशा मनसोक्त फिरल्या होत्या. आज स्वयंपाकाला सुट्टी म्हणून दोघींनी बाहेरच जेवण केलं आणि घरी गेल्या. अभिराजचा फोन आला. हाय डिअर. हाय. अभिज्ञाला अजून 8 दिवसानंतर तारीख निघाली. अभि बोलला. अभिज्ञा बोलली. काय? इतक्या थंडपणे का बोलत आहेस? मी आत्ताच बाहेरून आले. थोडी थकली आहे म्हणून. बाकी काही नाही. अच्छा, ठीक आहे. ठेवतो मग. भेटू उद्या. अभिज्ञा लगेच झोपली. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. लग्नाचे सगळे कार्यक्रम हॉलमध्ये होणार होते. बघता बघता लग्न 2 दिवसावर आलं. अभिराज अभिज्ञाला घ्यायला आला. अभिज्ञा आणि उर्वी दोघेही त्याच्यासोबत हॉलवर गेल्या. खूप मोठा हॉल आणि लॉन होता. संपूर्ण हॉल फुलांनी सजवला होता. छान डेकोरेशन केलं होतं. तिथे पोचल्यावर मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. अभिज्ञा तयार झाली. अभिराजही तयार होऊन आला. दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. एका बाजूने मेहंदी काढणाऱ्या वयस्कर बाया बसल्या होत्या. तरुण मुली त्यांच्या हातावर मेहंदी काढत होत्या. पण त्यांना हे कळत नव्हतं की आता जरी वयस्कर असतील तरी त्यांच्यातील कला ही जन्मताच आहे. दुसऱ्या बाजूने अभिराजच्या हातावर मेहंदी काढणं सुरू होतं. मधील मोकळ्या जागेत मुली डान्स करत होत्या. सगळं एकंदरीत छान सुरू होतं. मेहंदी संगीतचा कार्यक्रम झाला. रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे सगळे लवकर झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम ठरलेला होता. अभिज्ञा सकाळी लवकर उठून तयार झाली. साखरपुड्यासाठी छान गुलाबी रंगाची साडी नेसली. सगळे पाहुणे जमले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिज्ञाच्या अंगावर भरपूर दागिने चढवले. अभिज्ञाला खूप वाईट वाटत होतं. ती अभिराजसाठी काहीच करू शकली नव्हती. त्यांच्याच घरच्यांनी अभिराजसाठी दागिने बनवले होते. सगळे कार्यक्रम पार पडले. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी हॉलमध्ये लगबग सुरू झाली. अभिज्ञा तयार झाली. अभिराजही तयार झाला. दोघांचं फोटो सेशन झालं. त्यानंतर मंगलाष्टकाला सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला. सगळ्यांनी आशीर्वाद दिले. सप्तपदीचा कार्यक्रम झाला. सगळे विधी पार पडले. अभिज्ञाची पाठवणीची वेळ झाली. सगळे गाडीत बसले. गाडी निघाली. अर्धा एक तासात गाडी पोहोचली. अभिज्ञा आणि अभिराज गाडीतून बाहेर आले. 1-2 मजली घरासमोर येऊन गाडी थांबली होती. क्षणभर ती त्याच्याकडे बघतच राहिली. वेलकम टू माय हाऊस डिअर. अभिज्ञा त्या घराकडे बघतच राहिली. काय होईल अभिज्ञाच्या आयुष्यात? तिने निवडलेला जोडीदार
लग्नानंतर कसा वागेल पाहूया पुढील भागात क्रमशः.